हाय एवरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग। चला तर फ्रेंड्स, आज आहे मतदान आणि आज जायचं आपल्याला मतदान करायला। आता आम्ही आवरतोय, सकाळी लवकर उठलोय। आता दोघांनाही मतदान करायला जायचं आहे आणि मी जाणार आहे ओझरला मतदान करायला। चला तर भेटूया आपण पुढे। मी किचनमध्ये थोडं आवरत होते आणि किवीचा डॅडा वोटिंग करण्यासाठी गेला, त्याच्यामुळे किवी उठल्यामुळे इथे खाली तिला टाकलाय। तिची चालली आता मस्ती उठून। किवीचा डॅडा आता वोटिंग करून येईल, मग आम्ही ओझरला जाणार आहोत वोटिंग करायला। चला तर फ्रेंड्स, आता आवरलेला आहे आणि किवी उठली आहे, तिचंही आवरून आता निघायचं आहे थोड्या वेळात। मी तर माझा अमूल्य वोट देण्यासाठी जाणार आहे। तुम्ही तुमचा अमूल्य वोट दिला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपला मतदानाचा अधिकार आहे, तो आपण बजावलाच पाहिजे। चला तर फ्रेंड्स, आता आम्ही निघालो आहे। हॅलो मित्रांनो, चला चला तर फ्रेंड्स, आता आम्ही ओझर मध्ये पोहोचलोय। चला तर फ्रेंड्स, आता आपलं मतदान करून झालेलं आहे। आणि आता आपण निघालोय। चला तर फ्रेंड्स, आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि आम्ही दोघांनी मतदान केलेलं आहे। तुम्ही तुमचं अमूल्य मतदान केलेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि किवीच्या डॅडाला आता ऑफिसला जायचंय, त्यामुळे आपण आता टिफिन तयार करतोय। भेटू आपण पुढे। किवीचा डॅडा ऑफिसला गेलाय आणि आता किवी पण झोपली आहे आणि मी आता सध्या एक नवीन काम स्टार्ट करते, कारण घरी बसल्या बसल्या खूप बोर होतं। किवी झोपते त्यावेळेस मग मला बोर होतं, त्यामुळे म्हटलं मग चला काहीतरी आता नवीन चालू करू, त्यात मनही रमतं म्हणजे, आणि काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी केली जाते। तर बघा, तुम्ही बघू शकता फ्रेंड्स की ही खण जे असतं त्याच्यावर नेमप्लेट तयार केली आहे। ती अजून पूर्ण झालेली नाही, मी पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेलच, पण त्याचं माझं काम चालू आहे। तर रिकामा वेळ असा वाया घालवण्यापेक्षा मी असं काहीतरी नवीन नवीन करत असते। मी आणखी एक तुम्हाला दाखवेल की किवीचं आपण त्याच्यावर फुटप्रिंट घेतले, ते मी घरी बनवलेलं होतं। अजून नवीन नवीन डिझाईन्स तुम्हाला दाखवेलच मी काय काय करते ते। जसं की फ्रेंड्स, मी तुम्हाला बोलली होती की किवीचे फुटप्रिंट घेण्यासाठी मी काहीतरी बनवलं होतं। तर हे त्या पगली रुमाल म्हणतात याला,
हे बनवलेलं आहे आणि हे मी घरीच बनवलं होतं. फायनली आपलं नेमप्लेट तयार झालेलं आहे. आता फ्रेममध्ये लावलं की मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता दिवसभर माझं हेच काम चालू होतं, त्याच्यामुळे मी दिवसभर काही व्लॉग शूट केला नाही. आणि आता फायनली माझं हे झालेलं आहे. याला मुंडावळ्या वेडिंग फ्रेम असं म्हणतात. त्यामध्ये आपण आपल्या मुंडावळ्या लग्नाच्या ज्या असतात त्या आपण प्रिझर्व करू शकतो. किंवा आपल्याला मित्रमैत्रिणी कोणाचं खास व्यक्तीचं लग्न असेल त्यांना आपण हे गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला कसं वाटतंय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे मी आमच्या दोघांचं बनवलेलं आहे. आता हळूहळू जसं जसं येईल तसं बनवू. नेमप्लेट आणि वेडिंग मुंडवळ्या फ्रेम हे दोन्ही मी फ्रेममध्ये अटॅच करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत तुम्ही क्यूचं आपण जे 3ऱ्या महिन्याचं थीम वाईज फोटोशूट केलं होतं ते थोडंसं बघून घ्या. क्यूचं 3 महिन्याचं शूट आपण केलेलं आहे. अरे क्यू का रे क्यू. हे बघा फ्रेंड्स, हे नेमप्लेट आपण फ्रेममध्ये टाकलेलं आहे आणि तसंच ते वेडिंग मुंडवळ्या फ्रेमही आपण फ्रेममध्ये टाकलेलं आहे. दाखवते. आणि हे आहे आपलं फायनल वेडिंग मुंडवळ्या फ्रेम. ते फ्रेममध्ये अटॅच करून झालेलं आहे. 4 अंडे घेतलेत आपण बॉईल करायला. आपण बॉईल अंड्याची भुर्जी करणार आहोत. अंडेही बॉईल करून झालेले आहेत. बॉईल केलेली अंडी आपण किसणीवर किसून घेणार आहोत. अंडे किसून झालेले आहेत छान. भुर्जी बनवण्यासाठी आपण 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 टोमॅटो घेतला आहे. त्यात आपण कट करून घेणार आहोत. कांदा बारीक कट करून झालेला आहे. त्यात आपण तो कढईत टाकून घेणार आहोत. कढई तापायला ठेवलेली आहे. त्यात आता आपण कांदा टाकून घेऊया. त्यात आपण आता तेल टाकून घेणार आहोत. आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदाही छान गोल्डन ब्राऊन होत आहे. टोमॅटोही बारीक कट करून घेतला आहे. कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यात आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो टाकून घेतला आहे तर तोही छान परतून घेऊया. कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे. त्यात आपण आता मसाले घालून घेऊया. लाल मसाला 1.5 चमचा घेतला आहे. काळा मसाला आणि हळद आणि मीठ
चवीनुसार घेऊया. आता हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत. यामध्ये आपण अंडे घालून घेणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी भुर्जी तयार झालेली आहे. याला बॉईल अंडा घोटाळा भुर्जी पण म्हणतात. फायनली भुर्जी झालेली आहे. चला तर फ्रेंड्स, आपली दिवसभरातली आता सर्वच कामं झालेली आहेत. आपण सकाळी मतदान करायला गेलो होतो, नंतर आपण फ्रेम्स वगैरे बनवल्या आणि आता तुम्ही रेसिपी बघालच, ती रेसिपी आपण बनवली. जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता दमायला झालं आहे मेन म्हणजे खूप, त्याच्यामुळे आता झोपायचं आहे. तर आजचा ब्लॉग आपण येथेच एंड करूया. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय.